नमो नमः. आज आपण इयत्ता 10वी मधील 7वा पाठ पाहणार आहोत. सप्तमः पाठः संस्कृत नाट्यस्तबकः. विद्यार्थ्यांना संस्कृत नाटकांची ओळख होण्याच्या दृष्टीने हा पाठ देण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पाठ सरलार्थम लेखनार्थमसाठी आहे, म्हणजेच मराठीत भाषांतर लिहिण्यासाठी आहे. एकतर हा पाठ 4 मार्कांसाठी बोर्डाच्या पेपरमध्ये भाषांतर लिहिण्यासाठी पॅसेजमधील काही ओळी देण्यात येतात, अन्यथा माध्यम भाषा उत्तरम लिखतमध्ये 2 मार्कासाठी या पाठातील प्रश्न विचारला जातो. म्हणजे एकंदरीतच काय 4 किंवा 6 मार्कांसाठी हा माध्यम भाषा उत्तरम लिखत म्हणजे मराठीतून लिहिण्यासाठी हा पाठ देण्यात येतो. आणि यातील जे पहिलं 3 पुष्प देण्यात आलेले आहेत. प्रथम पुष्प जे आहे ते कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातील आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही पुष्पामधील नाटकाचे नाव आणि नाटककार हे 2 गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्रथम पुष्प हे कालिदास यांच्या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातील आहेत. आणि कालिदासांचं हे संस्कृत साहित्यातील सर्वोच्च असे स्थान आहे. तर यातीलच असे आपले पहिले या नाटकातील प्रथम पुष्प या पाठामध्ये देण्यात आलेले आहेत. असे छान पाठ ऐकण्यासाठी, सुभाषित ऐकण्यासाठी, संस्कृत कथा ऐकण्यासाठी संस्कृत अमृत भाषा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पहिल्यांदा प्रस्तावना पाहणार आहोत. संस्कृत विषु कालिदासस्य स्थानम अनन्यसाधारणम. संस्कृत विषयामध्ये कालिदासांचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. अभिज्ञान शाकुंतलम इति तस्य प्रसिद्धम नाटकम. अभिज्ञान शाकुंतलम असे या नाटकाचे नाव आहे. तस्य काव्यनाटकेषु भारतीय संस्कृते मूल्यानां च प्रतिबिंबम दृश्यते. या त्यांच्या काव्यनाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे मूल्य आणि प्रतिबिंब आपल्याला दिसून येते. इदानीन्तनकाले अपि तस्य साहित्यम जनान रंजयति. त्यांनी लिहिलेल्या काळापासून, नाटक लिहिलेल्या काळापासून ते आजपर्यंत त्यांचे साहित्य म्हणजे कालिदासांचे साहित्य हे लोकांचे मनोरंजन करते. आणि त्यांच्या 7 सप्तकलाकृती आहेत. त्या 7 कलाकृती ही अगदी अजरामर झालेल्या आहेत. त्यापैकीच हे एक नाटक आहे अभिज्ञान शाकुंतलम. तर कंसामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, ततः प्रविशती वैखानसः अन्यो तापसौच. तिथे वैखानस म्हणजे आश्रमवासी, त्या आश्रमात राहणारा एक व्यक्ती आणि अन्य तपस्वी तिथे आले. आणि मग काय म्हणतात हे वैखानस? राजानम अवरुद्ध कंसामध्ये देण्यात आले, राजाला अडवून. राजन आश्रम मृगो अयम न हंतव्य न हंतव्य. हे राजन, आश्रमामधील हे हरिण आहे, याला मारू नका. आशु प्रतिसंवरम सायकम. बाण तुम्ही जो घेतला आहे तो बाण काही लावू नका आणि या हरिणाला मारू नका. राज्ञां शस्त्रम अर्थत्राणाय भवती न तू अनागसी प्रहर्तुम. तर राजांचे शस्त्र हे दुःखी कष्टी लोकांचे रक्षण करण्यासाठी असते, निष्पापावर प्रहार करण्यासाठी नव्हे. म्हणजेच राजाचे शस्त्र हे लोकांचे रक्षण करण्यासाठी हवे आहे, लोकांना त्रास देण्यासाठी नसते, असा हा तपस्वी राजाला म्हणाला. त्यानंतर राजा म्हणतो, दुष्यंत प्रतिसंवृत्त एषः सायकः यथा उक्तम करोती. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा बाण मी मागे घेतला. सायकः म्हणजे बाण. एषः हा एक सर्वनाम आहे. हा बाण मी पाठीमागे घेतला. मग वैखानसः राजन समिधाहरणाय प्रस्थिता वयम. हे राजन, आम्ही समिधा आणण्यासाठी आम्ही जात आहोत. वयम म्हणजे आम्ही, अस्मत् सर्वनाम आहे. आम्ही सर्वजण समिधा आणण्यासाठी जात आहोत. तेव्हा एष खलु कण्वस्य कुलपते अनुमालिनी तीराश्रमो दृश्यते. प्रविश्ये प्रतिगृह्यताम अतिथेय सत्कार
सत्कारः. हे राजन, या मालिनी नावाच्या नदीच्या तीरावर काठावर कण्व मुनींचा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये तुम्ही प्रवेश करून तिथला अतिथी सत्कार घ्यावा आणि तो आश्रम तुम्ही पाहावा अशी विनंती या तपस्वीने राजाला केली. आणि मग दुष्यंत राजा काय म्हणतो, तपोवन निवासीन अपराधो मा भूत अत्र एव रथम स्थापय यावद अवतरामी. तर हे सूता, तू तपोवन निवासी अपराधो म्हणजे तपोवनात राहणाऱ्या तपस्वी लोकांना आपल्या रथाचा आपला त्रास होऊ नये म्हणून अत्र एव म्हणजे इथेच तू रथ थांबो, मी उतरतो. सूतः धृतः प्रग्रह अवतरतो आयुष्यमान. मग सारथी लगाम खेचतो. धृतः प्रग्रह म्हणजे लगाम खेचणे, सारथ्याने लगाम खेचला आणि राजाला उतरा अशी विनंती केली. अवतरतो मग दुष्यंत राजा म्हणतो उतरून, अवतीर्य म्हणजे उतरून. सूत विनीत वेशेन प्रवेष्टव्यानी तपोवनानी नाम इदम तावत गृह्यताम. हे सूता, सूत म्हणजे कोण, जो रथ चालवतो त्याला सूत म्हणतात. म्हणून हे सारथी विनीत वेशेन, अगदी या तपोवनामध्ये जाताना आपण नम्रतेने विनयतेने गेले पाहिजे. हा राजाचा पोशाख घालून तिथे जाता कामा नये, म्हणून माझ्या अंगावरील आभूषणे आणि हा मुकुट तू घे असं राजाने त्या सारथ्याला सांगितलं. अगदी साध्या वेशामध्ये मी प्रवेश करतो. इथे सूतस्य आभरणाने धनुष्योपने. आणि मग असे म्हणून त्याने सारथ्याजवळ आभरणाने म्हणजे आपले आभूषण आणि मुकुट धनुष्यबाण असं सगळं त्याच्याजवळ दिलं. आणि सूत यावद आश्रमवासीन दृष्ट्वा अहम पावर्ते तावद आद्रपृष्ठः क्रियंताम वाजिनः. वाजिनः म्हणजे घोडे. जोपर्यंत यावद आश्रमवासीनं म्हणजे जोपर्यंत मी आश्रमातून परत येतो तोपर्यंत तू काय करतो, तर तू या घोड्यांना पाठीवर पाणी टाक आणि या घोड्यांना खाऊ घाल असे या राजाने त्या सारथ्याला सांगितले. आणि सूतः म्हणतो तथा, आपण ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे मी करतो. आणि असे म्हणून ठीक आहे म्हणून तो तिथून निघून जातो. असा हा पाठ आहे. यातील 2 पुष्प आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.